नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। झटपट होणारी आणि चविष्ट चवदार अशी आज आपण वांग्याची भाजी करूया। पूर्णपणे वांग्याची भाजी ही अजिबात पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर न करता छान अशा मस्त मसालेदार मसाल्यामध्ये आपण वांग्याची भाजी केलेली आहे। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। कढई छान गरम झाली आणि कढईमध्ये एक पळीभर तेल मी घेतलेलं आहे। हे पहा, आता या तेलामध्ये आपल्याला हिंग, जिरे, हळद, मोहरीची फोडणी करूया। मोहरी छान तडतडली की आपण जिरे घेऊया, हळद घेऊया, एक अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे आपल्याला आणि उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे। हे पहा, 2 मीडियम साईजचे कांदे मी छान असे उभे पातळ चिरून घेतले आणि तेलावरती हा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जेव्हा वांग्याची भाजी तुम्ही करता, अगदी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गरमागरम चपातीबरोबर या वांग्याचा स्वाद घ्या। अप्रतिम चवीची ही भाजी होते। 2 ते 3 चमचे पोह्याचे, 2 ते 3 चमचे मी लसूण आणि सुक्या खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे। हे पहा, सुकं खोबरं, लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये, आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घेऊन छान खमंग आपल्याला परतायचे आहे। आणि पावडर मसाले घ्यायचे आहेत। पावडर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर घेतली मी, कलरची मिरची पावडर, 1 चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आणि हे जे वांगी आहेत, ही पाव किलो वांगी मी घेतलेली आहेत, 250 ग्रॅम अशी छान उभी चिरून घेतली आणि पाण्यामध्ये भिजत घातली होती की जेणेकरून वांग काळं पडायला नको। हे पहा, पाण्यामध्ये वांग मी एक 10-15 मिनिट भिजत घातलं होतं। चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे छान असं पूर्णपणे कांदा आणि हे जे मसाले आपण घेतले त्याच्यामध्ये हे वांग परतून घ्यायचं। झटपट होणारी भाजी आहे, पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वांग्याची भाजी करून पाहाल आणि याचा स्वाद भाकरीबरोबर घ्याल, गरमागरम वांग्याची भाजी, गरम गरम भाकरी घ्यायची आणि त्याच्याबरोबर स्वाद घ्यायचा, अप्रतिम चवीची ही भाजी होते। हे पहा, माझ्या घरामध्ये तर सगळ्यांना ही भाजी खूप आवडते, कारण मी पाणी अजिबात घालत नाही, पाणी न घालता ही भाजी शिजवून घेते। फार छान चवीची भाजी होते ही। हे पहा, एक 5 ते 6 मिनिट आपल्याला छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे। पूर्णपणे जे मसाले आहेत, या मसाले पूर्ण ह्या वांग्याच्या फोडी आहेत, या वांग्याच्या फोडींना पूर्ण असं मसाल्याचं कोटिंग व्हायला पाहिजे। कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा ही भाजी आपण छान परतून घेऊया। हे पहा, 5 ते 6 मिनिट छान व्यवस्थित अशी ही भाजी परतली की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। कोथिंबीरीचा स्वादही ह्या भाजीला फार छान लागतो, म्हणून भाजी झाल्यानंतर तर आपल्याला कोथिंबीर घालायचीच, पण भाजी जेव्हा परततो आपण त्यावेळेसही थोडीशी कोथिंबीर घाला। एक 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी। शेंगदाण्याच्या कुटामुळे छान कोटिंग असा घट्टसरपणा येतो भाजीला आपल्या आणि चवीला ही भाजी छान होते। हे पहा, शेंगदाण्याचा कूट घालूनही मी पुन्हा एकदा भाजी परतून घेतली। आता आपण झाकण ठेवूया। हे पहा, पूर्ण मंद गॅसवरती, एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। एक 6 ते 7 मिनिट झालेले आहेत। भाजी आपली शिजली आहे का पाहूया आपण। हे पहा, छान अशी खालीवर उलटण्याच्या साह्याने करून घेऊया आणि छान अशा वांग्याच्या फोडी ह्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि आपली भाजी जवळजवळ तयार आहे। हे पहा, फार छान चवीची भाजी होते ही आणि लगेच शिजते, वेळ लागत नाही। 10 ते 15 मिनिटामध्ये ही भाजी होते। हे पहा, झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल वांग व्यवस्थित असं शिजलेलं आहे आपलं। आणि अशा प्रकारे वांग्याची भाजी करून पहा, काहीही नाही, घरच्या साहित्यामध्ये, घरच्या मसाल्यामध्ये ही भाजी केलेली आहे मी। फार छान चवीची भाजी होते ही। अगदी लहान मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी तुम्ही अगदी ही भाजी करून पाहू शकता। रात्रीच्या जेवणासाठी एक भाजी केली, भाकरी टाकल्या की तुमचा स्वयंपाक झाला। फार छान चवीला ही भाजी होते, अप्रतिम चवीची होते। आणि अशा प्रकारे करा, अजिबात पाणी घालायचं नाही। पाणी न घालता आपण वांग्याची भाजी चटपटीत अशी इथं केलेली आहे। करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।